सविस्तर माहितीसाठी। तर दादागडाचे नेते दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतो। राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दादागडाचे नेते आहेत दिलीप वळसे पाटील आणि ते आता शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या भेटीकडे अनेक लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत। नेमकी भेट कशा संदर्भातली आहे या सगळ्या संदर्भातली ही चर्चा सुरू झालेली आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी ते दाखल झालेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी। शरद पवार हे सध्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथेच दादागडाचे नेते दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील हे वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचलेले आहेत। शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि तिथेच त्यांची भेट घेण्यासाठी दिलीप वळसे पाटील वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचलेले आहेत। या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दादागडाचे नेते आहेत दिलीप वळसे पाटील आणि ते आता शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दोन्ही पक्ष वेगळ्यात, एकमेकांवरती टीका देखील या निवडणुकीच्या दरम्यान झालेली होती आणि अशामध्येच आता दादागडाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आता शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ही भेट नेमकी कशासाठी आहे, या भेटीचं नेमकं कारण काय हे देखील अस्पष्ट असलं तर या सगळ्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कार्यकर्त्यांच्या मीटिंगला आलेलो आहे आणि त्या निमित्ताने पवार साहेबांची देखील भेट घेणार। काय भेटीचं कारण नेमकं काय असणार? काय नाही, फक्त नमस्कार करणार। काही चर्चा तर होईल, कारण निवडणुकीनंतरची पहिली भेट तुमची आहेत सर। तुम्ही वायबी चव्हाणला आलेला आहेत, काय नेमकं पवार साहेबांना भेटायला आले? तर दिलीप वळसे पाटील आपण बघतोय शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर आता वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण या ठिकाणी पोहोचलेत। ही पहिलीच भेट आहे निवडणुकीनंतरची। या भेटीमागे नेमकं कारण काय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, दिलीप वळसे पाटील शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत, भेटीचं कारण काय आहे? नक्कीच सुमित, आपण पाहू शकतो की विधानसभेच्या या संपूर्ण निवडणुकीत आंबेगाव तालुक्यामधनं देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील अशी संपूर्ण लढत झालेली होती। त्यामध्ये वळसे पाटलांची कडवी झुंज जी आहे ती देवदत्त निकमांबरोबर होती आणि त्यानंतर हजार आणि वरच्या काही मतांनी जो आहे तो वळसे पाटलांचा विजय झाला होता। आणि आता विजयी वळसे पाटील जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटरवरती आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वळसे पाटील यांनी प्रदीर्घ राजकारण जे आहे ते शरद पवारांसोबत केलेलं आहे आणि शरद पवारांच्या संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे जवळपास 10 उमेदवार जे आहेत ते आमदार म्हणून निवडून। नक्कीच तुम्ही थोडं आमच्यासोबत जोडलेले राहत। नेमकं काय वळसे पाटील बोललेत आपण ऐकूया एकदा। आहेत सर, तुम्ही वायबी चव्हाणला आलेला आहेत, काय नेमकं पवार साहेबांना भेटायला आलेत की काय? कार्यकर्त्यांच्या मीटिंगला आलेलो आहे आणि त्या निमित्ताने पवार साहेबांची देखील भेट घेणार। काय भेटीचं कारण नेमकं काय असणार? काय नाही, फक्त नमस्कार करणार। काही चर्चा तर होईल, कारण निवडणुकीनंतरची पहिली भेट तुमची। नाही, मला नाही वाटत काही चर्चा। पाहतोय अगदी की शरद पवारांना आता खरं तर एवढं सगळं सभा घेतल्या मोठा विश्वास होता, मात्र ज्या प्रकारे यश मिळताना पाहायला मिळालं नाही, काय सांगाल याबद्दल? राजकीय चर्चा होईलच? राजकीय चर्चा नाही, फक्त प्रतिष्ठानची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी मी आलो।